ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने प्रचंड मोठं असं यश मिळवलेलं आहे. कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात मोठा मॅन्डेट महायुतीला मिळाला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. महायुतीने 250पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवून महाराष्ट्रामध्ये दिमाखामध्ये सत्तेवर येणार हे स्पष्ट झालं आहे. भारतीय जनता पार्टीला 133पेक्षा अधिक जागा मिळण्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे, तर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. अजितदादा पवार ज्यांना फारशा जागा मिळणार नाही, फारसं यश मिळणार नाही असं बोललं जात होतं, त्या अजितदादा पवारांना देखील 40 जागी यश मिळालेलं आहे. त्यामुळे 250पेक्षा अधिक जागा मिळवत महायुती सत्तेवर येणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. वास्तविक ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली त्यावेळेस महायुती आणि महाविकास आघाडी हे दोनही काटेकी टक्कर होईल असं चित्र स्पष्ट झालं होतं. लोकसभेच्या निवडणुकीचा अनुभव, लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाचा अनुभव यामागे होता. मात्र लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या असतात हे यावरनं स्पष्ट झालं आणि महाविकास आघाडीला केवळ 55 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांची शिवसेना म्हणजेच खरी शिवसेना आहे हे या निकालावरनं स्पष्ट केलं आहे. कारण ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ 19 जागी विजय मिळवता आला आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला 15 जागी यश मिळालं आहे. काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते या निवडणुकीमध्ये पराभव झाले आहे. एकीकडे काँग्रेस पक्ष हा या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी होईल अशा वल्गना केल्या जात होत्या, मात्र काँग्रेस पक्षाला केवळ 20 जागी यश मिळालेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं अपयश पदरी आलं आहे. या अपयशातनं आता त्यांना उभं राहणं हे अत्यंत कठीण काम असेल असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अतिशय दिमाखदार पद्धतीने 250पेक्षा जास्त जागी विजय मिळवत महायुती आता लवकरच सत्ता स्थापन करणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला अत्यंत धवल अशा प्रकारचं यश मिळालं. 250पेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून आल्या आहेत. मात्र आता मुख्यमंत्रीपदी कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण भारतीय जनता पार्टीला 130पेक्षा जास्त जागांवर यश मिळालं आहे, तर दुसरीकडे ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील तब्बल 56 जागी यश मिळालं आहे. त्यामुळे साहजिकच शिंदे यांच्या प्रवक्त्यांनी मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला आहे. नरेश म्हस्के यांनी आज तातडीने पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांसमोर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे श्री दरेकर यांनी मुख्यमंत्रीपदी आता देवेंद्र फडणवीसच यावेत अशी इच्छा कार्यकर्त्यांची असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अत्यंत संयत प्रतिक्रिया दिलेली आहे. यापूर्वीच आम्ही स्पष्ट केलेलं आहे की कोण किती जागा जिंकून आलं आहे अथवा कोणाचा किती स्ट्राईक रेट आहे यावर मुख्यमंत्रीपद ठरणार नाही, तर तीनही पक्षाचे नेते एकत्र बसतील आणि त्यातून मुख्यमंत्री कोण हे ठरवलं जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं अपयश पदरी आलं आहे. काँग्रेस पक्षाला तर केवळ 20 जागी समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेस पक्षाच्या आजपर्यंतच्या राजकीय इतिहासामधलं हे सगळ्यात मोठं अपयश आहे. त्यांचे अनेक महत्त्वाचे नेते हे पराभूत झाले आहेत.
त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे बाळासाहेब थोरात यांचं नाव. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. तर दुसरीकडे कराडमध्ये माजी मुख्यमंत्री असलेल्या श्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील पराभवाचं तोंड बघावं लागलेलं आहे. याबरोबरच आणखीही काही दिग्गज नेते या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याचं चित्र बघायला मिळालं आहे. वसई विरारमध्ये क्षितिज ठाकूर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजपुत्र असलेल्या अमित ठाकरे यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. एक प्रकारे अनेक दिग्गजांना या निवडणुकीमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. नगरसेवक श्री एकनाथ भोईर, नगरसेविका सौ एकता भोईर आणि श्री यज्ञेश भोईर यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांचे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळवल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे, महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणांसाठी नवनवीन योजना आणून त्यांचा सर्वांगीण विकास घडवणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचे पुनश्च एकदा श्री एकनाथ भोईर, सौ एकता भोईर आणि यज्ञेश भोईर यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन. श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा 38वा वर्धापन दिनोत्सव शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने 3 दिवस श्री दत्तयाग यज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नईवकर सर्व साई भक्तांना करीत आहे. श्री सुनील सरोसे यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांचे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळवल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र काम करणारे माननीय श्री एकनाथजी शिंदे आणि श्री देवेंद्रजी फडणवीस या दोघांचंही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक श्री सुनील सरोसे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निवडणुकीनंतर सत्तेमध्ये सहभागी होईल असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला होता. प्रत्यक्षात राज ठाकरे यांना या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. राज ठाकरे यांचा एकही आमदार या निवडणुकीमध्ये निवडून आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चिंतेचं वातावरण आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. राज ठाकरे यांनी यंदाच्या निवडणुकीमध्ये माहीम या त्यांच्या होम पिचवर त्यांचे चिरंजीव असलेल्या अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. मात्र या ठिकाणी अमित ठाकरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पहिल्याच निवडणुकीमध्ये अमित ठाकरे यांना पराभवाला सामोरं जावं लागल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरच एक प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. महाराष्ट्रामध्ये यंदा स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाण्याचं मनसेने ठरवलं होतं. त्यांना सुरुवातीला भारतीय जनता पार्टीने अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाला आणि त्यातूनच अमित ठाकरे यांचा पराभव झाला. शिवडीमध्ये बाळा नांदगावकर यांना भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिला होता. मात्र त्या ठिकाणी बाळा नांदगावकर यांना पराभवाचं तोंड बघावं लागलं आहे. तर कल्याण पूर्वचे उमेदवार असलेले श्री राजू पाटील हे विद्यमान आमदार होते, मनसेचे एकमेव आमदार होते. त्यांना देखील पराभवाचं तोंड बघावं लागलं आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये अविनाश जाधव यांनी खूप ताकद लावली होती. मात्र अविनाश जाधव यांना 3ऱ्या क्रमांकावर ठाणेकर जनतेने निवडणुकीद्वारे पाठवलं आहे. एकंदरीतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यंदा मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या पराभवातून न खचता मनसेला पुन्हा एकदा राज ठाकरे कशा प्रकारे उभारी देतात हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील त्रिकोणी लढत होती. विद्यमान आमदार संजय केळकर, मनसेचे अविनाश जाधव आणि माजी खासदार राजन विचारे यांच्यातली ही लढत काटेकी टक्कर बनेल असं वाटलं होतं.
मात्र आज सकाळी मतमोजणी सुरुवात झाली आणि सातत्याने श्री संजय केळकर हे या विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडी घेत राहिले. जवळपास 31,000च्या फरकाने श्री संजय केळकर यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राजन विचारे यांचा पराभव केला. तर ज्यांनी प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राळ उठवली होती तर अविनाश जाधव यांना मात्र 3ऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी 1 लाखापेक्षा अधिक मताधिक्यांनी विजय मिळवलेला आहे. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे असलेल्या केदार दिघे यांचा त्यांनी लाखाच्या फरकाने पराभव केला आहे. केदार दिघे यांना धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे असल्याचा फायदा होईल असं वाटलं होतं, मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फायदा झाला नाही आणि केदार दिघे यांचा लाखाच्या मताने मुख्यमंत्र्यांनी पराभव केला. तर तिसरीकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये आपणच किंग असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. श्री प्रताप सरनाईक यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी श्री नरेश मणेरा यांचा दणदणीत पराभव केला आहे. जवळपास 80,000च्या आसपास मताधिक्याने श्री सरनाईक यांचा विजय झालेला आहे. त्यामुळे ठाणे शहरमध्ये 4ही आमदारांनी आपापल्या जागा शाबीत राखण्यात यश मिळवलं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळवणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांचे श्री उमेश पाटील यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी रात्रंदिवस झटणारे माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना पुनश्च एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळवल्याबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक श्री उमेशजी पाटील. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वर्तनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या मंदिराचा 38वा वर्धापन दिन सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
बळीभाई नैबागकर यांनी या मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा अतिशय उत्साहाने साजरा होतो. लाखो भाविक या ठिकाणी साईनाथांच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात. विविध धार्मिक कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात येतात. यावर्षी देखील विविध धार्मिक कार्यक्रमांचा वर्धापन दिन उत्सवानिमित्त आयोजन करण्यात आलं आहे. 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीमध्ये या उत्सवाच्या दरम्यान रत्नाकर महाराज उर्फ योगानंदाचार्य स्वामी बदलापूर यांच्या आशीर्वादाने दत्तयागचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे इतरही कार्यक्रमांचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलं आहे. 25 तारखेला दुपारी 2 वाजता साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती या निमित्ताने मंडळाचे अध्यक्ष असलेल्या श्री मंगेश बळीराम नैबागकर यांनी दिली आहे. लाडू देखील या ठिकाणी प्रसाद म्हणून 3 दिवस लागतात. फार मोठी संख्या असते. 15 टन लाडू या ठिकाणी तयार होतात. असं कुठेच एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाहीत. आणि एक प्रकारे ही शेवटी मंदिर आहे, बाबांचं मंदिर आहे, त्याच्यामुळे हे एक प्रकारे चार्जिंग स्टेशन पण आहे. आणि त्या दृष्टीने देखील आज या ठिकाणी मी आलो. भाविकांना मी निश्चितपणे आवाहन करेन की आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असता आणि हीच खरी शक्ती आहे. भक्ती असेल तर शक्ती मिळत असते आणि या भक्ती आणि शक्तीतूनच ह्या साधनेमधनं मनुष्याच्या जीवनाचा रस्ता जो आहे, चढ उतारावर मात करण्याचं त्याला बळ मिळत असतं आणि त्याच्या सगळ्या जीवन प्रवासामध्ये एक तो समतोलत्व हे साधू शकतो. त्यामुळे आपण निश्चितपणे देवाची भक्ती करावी, आराधना करावी, साधना करावी आणि आपलं जीवन जे आहे ते अतिशय परिपूर्ण करावं, संपन्न करावं, समृद्ध करावं आणि इतरांच्याही जीवनाला समृद्ध करण्यासाठी मदत करावी. आम्ही इथे संपूर्ण कार्यक्रम हा धार्मिकरित्या पूर्ण केला जातो. 23 तारखेला श्री दत्तयाग यज्ञ सकाळी 8 वाजता सुरू होणार असून 25 नोव्हेंबर रोजी पूर्णाहुतीचा कार्यक्रम करणार आहोत. या दत्तयागासाठी साधारण 15 ब्राह्मण विधिवत पूजा करणार आहेत. त्यानंतर आपली श्री साईबाबांची पादुकांची पालखी मिरवणूक ही संपूर्ण वर्तकनगर परिसरातून जवळजवळ साधारण 3च्या सुमारास निघून ही मोठ्या प्रमाणावरती म्हणजे साधारण हजारो साई भक्त या पालखीमध्ये असतात. साधारण 2 ते 3च्या दरम्यान पालखी आपली संपूर्णपणे इथे रिटर्न येते, म्हणजे आपल्या मंदिराच्या आवारात पुन्हा येते. ही सर्व व्यवस्था आमच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुष म्हणजे लहान मुलांसाठी वेगळी लाईन असते, तसेच जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी वेगळी लाईन केली जाते. अशा प्रकारे जेवढी उत्तम सोय आम्हाला करता येते ती आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत असतो. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.